हॅलो, हॅलो, हॅलो. वेलकम टू मेगाबिट एज्युकेशन यवतमाळचं यूट्यूब चॅनल. आज आपला आहे डे 5 आणि खूप प्रयत्नानंतर हे पीपीटीज बनवतो विद्यार्थ्यांनो. आणि डे 5 म्हणजे 201 टू 250 क्वेश्चन्स. आशा करतो की तुम्ही डे 1 टू डे 4 चे जे आहेत ते सगळे क्वेश्चन्स आणि वोकॅबची जी शीट मी टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे ते वाचत आहात. त्याला रिवाइज करत राहा, कारण असं नाही आहे की तुम्ही एकदा वाचलं तर तुमचं होऊन जाईल. तुम्हाला ते सतत वाचत राहावं लागेल, तुम्हाला ते क्वेश्चन रिवाइज करत राहावं लागेल. पण मी एक एक गोष्ट नक्की करू शकतो की तुम्ही जर हे एकदा पूर्ण सिरीज बघितली तर तुमचा हा जो एक टाईपचा जो क्वेश्चन आहे किंवा वोकॅब जी आहे ते खूप चांगल्यारीत्या इम्प्रूव्ह होऊन जाईल. कारण मी काय करतो आहे की मी एक थरली पूर्ण इन्फॉर्मेशन आणि पूर्ण वोकॅब पूर्ण क्वेश्चन्स याच्यात ऍड करतो आहे. तर तुम्हाला एकच सोर्सवरून सगळ्या गोष्टी मिळून जाईल. असं नाही आहे की युट्यूबवरची जशी एक 20 मिनिटाची क्लिप बघितली आणि झालं, मग दुसरा पार्ट मिळत नाही आहे किंवा दुसरं तेवढं प्रॉपर नाही आहे किंवा पूर्ण काही पॉईंट त्यांनी कव्हर केले नाही आहेत. तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स घेतोय की तुमचं मिसस्पेल्ड वर्ड्सचे क्वेश्चन्स आणि वोकॅब ही खूप चांगल्यारीत्या इम्प्रूव्ह होऊन जाईल. मी म्हणेल की ऑलमोस्ट जर मी प्रिव्हियस 7 वर्षाचे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहे आणि एवढे 1000+ क्वेश्चन्स आहे, तर चांगल्या प्रकारे तुमचं वाला ते प्रिपेअर होऊन जाईल. तुम्हाला दुसरं काही सोर्स वापरायची गरज सुद्धा पडणार नाही. तर आय होप की तुम्हाला आधीच्या व्हिडिओज ऐकत आहात, तुम्हाला पटत आहे, तुम्हाला समजत आहे, माझी स्पीड जी आहे ती करेक्ट आहे. जर इफ इन केस काही प्रॉब्लेम वाटत असेल, काही इम्प्रूव्हमेंट वाटत असेल, तर डेलीचेच आपण व्हिडिओ बनवतो आहे, मी त्या इम्प्रूव्हमेंट्स करील. तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर टाइम वेस्ट न करता आपण जाऊया आपल्या स्क्रीनकडे आणि याला मी फुल स्क्रीन करून घेतो. एक मिनिट, माझा वाला टॅबलेट लावायचा राहिलेला आहे. मी माऊस काढून घेतो आणि जो टॅबलेट आहे तो एकदा कनेक्ट करून घेतो. सॉरी, हे मी सगळं आधी करायला पाहिजे, पण मी कम्प्लीट ब्लँक झालो आणि हे करू शकलो नाही, विसरून गेलो ऍक्च्युली. तर क्वेश्चन आहे आपला 201 आणि आजचा आपला पहिला क्वेश्चन. ओके, तर सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड्स आहे सेन्स, स्ट्रेच, स्वॅलो आणि सर्वे. तर सेन्स करेक्ट आहे. त्यानंतर स्ट्रेच म्हणजे एखादी गोष्ट जे तुम्ही स्ट्रेच करत असता, लांबत असता, तर त्याचं जे स्पेलिंग आहे ते ऍक्च्युली असायला पाहिजे STRETCH, हे वाला स्ट्रेच. आणि स्वॅलो म्हणजे काय होतं? स्वॅलो म्हणजे तुम्ही जे गिळत असणे, याला आपण स्वॅलो म्हणतो. ठीक आहे. आणि सर्वे कोणत्या तरी गोष्टीची माहिती मिळवणे, फॉर्म्स वगैरे बनवून तो आपला असतो सर्वे. तर स्ट्रेच जे आहे ते इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इथे बनतं. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 202. इंट्रिग्यू म्हणजे होत असते कट करणे, कारस्थान करणे. तर आपण इथे लिहूया इंट्रिग्यू म्हणजे आहे कारस्थान. त्यानंतर फॉरेनर जो आहे विदेशी व्यक्ती, पण फॉरेनरच्या स्पेलिंग मध्ये थोडीशी गडबड आहे की इथे याने जी नाही वापरला, तर जी वापरायला पाहिजे होता. तर आता हे थोडंसं बरोबर इथे होत आहे. त्यानंतर सम्मन. आता सम्मन तर ऍक्च्युली म्हणत नाही आपण, एक लक्षात घ्याल, सम्मन्सच म्हणत असतो. जरी जे आपल्या कोर्टाची नोटीस असते ना, कोर्टाची जी नोटीस असते त्याला आपण सम्मन्स म्हणत असतो. आणि जर एकापेक्षा जास्त सम्मन असेल तर आपण त्याला सम्मन्सेस म्हणत असतो. तर त्याच्यामुळं सम्मन्स हे बरोबर होऊन जाईल. त्यानंतर कंज्युअर. एक मूव्ही होता कंज्युरिंग म्हणून, तर तो थोडासा भूताचा पिक्चर होता. तर कंज्युरिंगचा पण अर्थ तसाच होते, ब्लॅक मॅजिक करणे किंवा जादू करणे. तर कंज्युअर म्हणजे होत असते जादू करणे. तुम्ही त्या मूव्हीवरून लक्षात ठेवू शकता की हे काहीतरी जादू रिलेटेड आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, क्वेश्चन नंबर 203. आणि तुमचे ऑप्शन्स आहे पार्टनर, ठीक आहे, फ्लरिश, अप्रोच आणि स्लॅन्डर. स्लॅन्डर म्हणजे होत असते कलंक लावणे किंवा निंदा करणे.
आणि हा फ्लोरिश जे आहे, जे फुलते झाडं वगैरे जे आहे, फुलांचे झाडं ते फ्लोरिश होतात म्हणजे फुलतात. तर त्याच्या स्पेलिंग मध्ये जो यू असतो ना, तो थोडासा सायलेंट असतो. तर फ्लोरिश जे आहे हे करेक्ट आन्सर होऊन जातं. नेक्स्ट, कंपॅरिझन, एमिनंट, फ्रँटिक आणि एस्टिमेटिक. आता कंपॅरिझन म्हणजे जे तुमची तुलना असते ती वाली, याचं स्पेलिंग करेक्ट आहे इथे. इमिनेंटचा एक अर्थ प्रॉमिनंट होतो म्हणजे प्रमुख, जे अशी प्रमुख पर्सनॅलिटी आहे, महत्वाची पर्सनॅलिटी आहे, त्याला आपण एमिनेंट पर्सनॅलिटी म्हणतो. त्यानंतर फ्रँटिक. फ्रँटिक म्हणजे कसा बसा करत आहे, वेड्यासारखा वागत आहे, तर त्याला आपण वेडा पिसा जो असतो त्याला आपण फ्रँटिक म्हणत असतो. पण फ्रँटिक मध्ये के नसतो. फ्रँटिक मध्ये फक्त आणि फक्त हे सी असतो, के नसतो. आणि एक जो अंदाज लावत असता तुम्ही कोणतीही गोष्ट करायच्या आधी, त्याला आपण म्हणत असतो इस्टिमेट. काहीतरी एक इस्टिमेट द्या, रफ तुमचं जे फिगर आहे ते द्या. तर सी जे ऑप्शन आहे ते इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इथे आहे. त्यानंतर सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड 205 थॉट. थॉटचा अर्थ होत असतो विरोध करणे. ठीक आहे, एखाद्या गोष्टीला जे तुम्ही विरोध केलं तर त्याला आपण म्हणू शकतो थॉट. सोव्हिनियर. तुम्ही गव्हर्नमेंट नेहमी म्हणत असते की सोव्हिरियन बॉन्ड किंवा सोव्हिरियन गोल्ड मध्ये नाही का तुम्ही इन्व्हेस्ट करा. तर सोव्हिनियरचा अर्थ काय होत असतो, जी एखादी जी वस्तू जतन केली असते, वस्तू जे जतन करतो ना आपण कोणाच्या तरी आठवणीत किंवा फक्त वस्तू जतन करणारा, तर त्याला आपण सोव्हिनियर म्हणतो. आपल्या इथे गव्हर्नमेंटने सोव्हिनियन गोल्ड बॉन्ड काढलेला आहे, ज्याच्यावर 2.5 हे तुम्हाला इंटरेस्ट देत असते, सोन्याचा भाव सोडून जास्तीचं. हा, आला की ते टॅक्स मध्ये येतं, त्याच्यामुळे लोक करायला पाहत नाही. तर सोव्हिनियर जे आहे हा त्याचा अर्थ ते होतं वस्तू जतन करणे, एखाद्याच्या आठवणीत पण करू शकता. त्यानंतर अफ्लिक्शन. आता अफ्लिक्शन म्हणजे होत असतं दुःख. अफ्लिक्शन म्हणजे होत असतं दुःख. फक्त या अफ्लिक्शनच्या स्पेलिंग मध्ये थोडस चेंज हा आहे की तो डबल एल असतो. तो डबल एल असतो आणि असा अफ्लिक्शन बनतो असतो. आणि पॅल्ट्री म्हणजे काय असते, शुल्लक, एकदम म्हणजे न मोजण्यासारखं, मिनिमल, त्याला शुल्लक. तर हे त्याचं मिनिंग होऊन जातं. तर सी जे आहे ते इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आपला बनतो. नेक्स्ट बघा, ऑब्स्क्युअर. आता ऑब्स्क्युअर तर काल पण आलेला होता. ऑब्स्क्युअर हा काल पण आला होता आणि त्याचा अर्थ होता अस्पष्ट. अस्पष्ट हे करेक्ट आहे पण स्पेलिंग मध्ये. रिलीज हे पण करेक्ट आहे. अरायवल. अरायवल मध्ये ई नसतो. अरायवलचं स्पेलिंग पाहिजे आपलं अशा प्रकारचं. आणि जे तुमची स्थिती आहे, तुमची दशा जी झालेली आहे, त्याला आपण म्हणतो असतो प्लाइट. त्याला आपण म्हणतो असतो प्लाइट. तर क्वेश्चन ऑप्शन जे डी आहे ते तुमचं इनकरेक्ट होऊन जातं. त्यानंतर 207, ऑफुली, अनरुली, अनजुली आणि फेथफुली. आता ऑफुली म्हणजे काय होते, जे चांगलं दिसत नाही, थोडंसं घाणेरडं आहे, ऑफुल आहे किंवा भयानक आहे, तर त्याला आपण ऑफुली म्हणूया. आणि अनकंट्रोल्ड असेल तर त्याला आपण अनरुली म्हणतो असतो. अनियंत्रित. आणि जे अनड्युली म्हणजे काय असते, अनावश्यक. हे सगळे तुम्ही बघाल थोडेसे निगेटिव्ह शब्द आहेत. तर ऑफुली पण भयंकर निगेटिव्ह आहे, अनरुली अनियंत्रित आहे. जर नियंत्रित असतं तर पॉझिटिव्ह म्हटलं असतं. अनावश्यक पण निगेटिव्ह शब्द आहे. आणि फेथफुली हा एक पॉझिटिव्ह शब्द बनतो. तर विश्वास ठेवणे, फेथफुली, आपला विश्वासू, तर इथे डबल एल लागतो, सिंगल एल लागत नाही, इथे लागतो तुमचा डबल एल. तर ऑप्शन डी जे आहे ते इनकरेक्ट इथे होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे पॉप्युलरली, बेगरली, जोक्युअरली आणि सिन्सिअरली. सगळ्यांना एल वाय लागलेले आहेत. मोस्टली पॉप्युलर पर्सन असतो तो पॉप्युलरली म्हणजे ऍडवर्ब बनून जातं. तर पॉप्युलरली माहिती आहे तुम्हाला, फेमस आहे. बेगरली म्हणजे जो भीक मागतो, गरीबचा आहे तो. हे सगळे ऍडवर्ब्स आहेत. आणि जॉक्युलरली म्हणजे होत असते विनोद, म्हणजे कॉमेडी, विनोदाने. तर असे होत असते जॉक्युअरली. आणि सिन्सिअरली पण आपला विश्वासू, आपला प्रामाणिक जो आहे, प्रामाणिक, तर आपण सिन्सिअरली म्हणतो. फक्त सिन्सिअरली मध्ये ए च कधीच नसतं, लक्षात घ्या. सिन्सिअरली तर पहिला पण ई असतो आणि दुसरा पण ई असतो. तर इथे ए नाही पाहिजे होता, इथे पाहिजे होता ई. तर सिन्सिअरली हे तुमचं इथे
इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड होऊन जातं. नंतर 209 ज्युडिशियरी, जे आपलं कायद्याचं आहे, कोर्टाचं आहे, त्याला आपण ज्युडिशियरी म्हणतो. व्हर्च्युअल, फिजिकलचे अपोजिट व्हर्च्युअल. आणि अँबॅसेडर, एखाद्या गोष्टीचा जो आपण आता बघा, एखादं शॅम्पू आहे, त्याचा ब्रँड अँबॅसेडर असतो, म्हणजे जो प्रमुख असतो, जो रिप्रेझेंट करतो त्याला, तर त्याला आपण अँबॅसेडर म्हणत असतो. तर अँबॅसेडर जे आहे याच्यामध्ये ऍक्च्युली डबल एस येतो. तर हे करेक्ट होतं, हे इनकरेक्ट होतं. आणि एखाद्याचं कौतुक करणे त्याला आपण अप्रिशिएट म्हणत असतो. तर याच्यामध्ये जे इनकरेक्ट आहे ते आहे आपलं अँबॅसेडर. पुढचं रिसेटलमेंट, एखाद्या गोष्टीची सेटलमेंट केली, ठीक आहे, स्थिर केलं, पण त्याला परत केलं तर ते आपण पुनर्स्थिरता म्हणू शकतो. तर ते आहे रिसेटलमेंट. एम्बॅरेसमेंट म्हणजे लाजून टाकलं आहे. पण एम्बॅरेस मध्ये लक्षात घ्याल, हे स्पेलिंग बरेचदा विद्यार्थ्यांचं चुकते, की एम्बॅरेसमेंट मध्ये डबल आर येतो आणि डबल एस येतो. तर हे लक्षात घ्याल की एम्बॅरेसमेंट मध्ये डबल आर आणि डबल एस येतो. तर म्हणून हे इनकरेक्ट स्पेलिंग बनतं, कारण याच्यात सिंगल आरच आहे. अनाउन्समेंट करेक्ट आहे आणि अंडरगार्मेंट सुद्धा करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, फिक्सेशन, कॉन्सिक्वेन्स. ठीक आहे, एखाद्या गोष्टीला ठरवणे त्याला आपण फिक्सेशन म्हणू. कॉन्सिक्वेन्स म्हणजे होत असते आपले परिणाम, की तुला याचे परिणाम भोगावे लागेल, याचे कॉन्सिक्वेन्स बघावे लागेल, भोगावे लागेल. आणि प्रोव्हिडन्स, तर प्रोव्हिडन्सचा अर्थ काय होतो, इथे ई नाही पाहिजे. प्रोव्हिडन्स म्हणजे असते काटकसर, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये येत असते DENCE, ज्याचा अर्थ होतो आपला काटकसर. आणि म्युझिशियन सुद्धा करेक्ट आहे. तर इथे जे चुकलेलं आहे ते आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 212, मिमिक, एखाद्याची नक्कल करणे त्याला आपण मिमिक म्हणतो असतो, म्हणून ते मिमिक्री आर्टिस्ट म्हणतात ना. तर हे नक्कल म्हणजे होते मिमिक करणे. रिस्पेक्टफुल, जो आदरणीय आहे, पण याच्यात सिंगल एलच येतो, डबल एल येत नाही. तर हा रिस्पेक्टफुल मध्ये सिंगल एलच येतो, डबल एल येत नाही. ठीक आहे. आणि एकदम सूक्ष्म असेल तर त्याला आपण सबटल म्हणत असतो. तर सटल पण याला उच्चार करतात, बी सायलेंट करतात, तर त्याचा अर्थ होतो सूक्ष्म. ठीक आहे. आणि इस्टीमचं पण करेक्ट स्पेलिंग आहे. इस्टीम म्हणजे प्रमुख, प्रार्थनीय, याचा अर्थ अशा प्रकारे होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 213 क्वेश्चन नंबर इनकरेक्टली स्पेल्ड आपल्याला सांगायचं आहे. डिसिव्ह. डिसिव्ह हा मला वाटतं दोनदा आलेला आहे. आपण जे फक्त आणि फक्त 4 दिवसाची सिरीज केली ना, त्याच्यामध्ये दोनदा आलेला आहे. डिसिव्ह म्हणजे असते फसवणे. डिसिव्ह म्हणजे असते फसवणे. पण डिसिव्हचं स्पेलिंग असं आहे, हे चुकीचं होतं. डिसिव्हचा अर्थ फसवणे होतो आणि स्पेलिंग हे आहे. फॅटनिंग म्हणजे जे गोष्टी वजन वाढवतात, फॅटनिंग, दूध, दही, साखर, तर ते फॅटनिंग मध्ये आलं. बिझनेस आणि डेझर्ट हे दोन्ही पण करेक्ट येतं. नेक्स्ट, अकोमोडेट, असेप्टेबल, बिगिनिंग आणि क्विजेस. ठीक आहे. चारीचं मिनिंग आपल्याला माहिती आहे. अकोमोडेट म्हणजे एखाद्या ऍडजस्ट करणे, ते अकोमोडेट झालं. असेप्टेबल मान्य आहे, बिगिनिंग सुरुवात आहे, आणि क्विज म्हणजे एखादी एक्झाम जी आपण घेतो ऑप्शन्स वाली, त्याला आपण क्विज म्हणू. तर अकोमोडेट जे आहे, तर अकोमोडेट मध्ये ऍक्च्युली डबल सी असतो. लक्षात घ्या, डबल सी असतो आणि डबल एम सुद्धा असतो. तर अकोमोडेट अशा प्रकारे याचं मिनिंग बनते, स्पेलिंग बनते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 215, प्लेग. बरं, बिमारी एक आली होती जी खूप फेमस झाली होती 19 मध्ये, तर ती होती आपली प्लेग. प्लेग ही बिमारी होती, हे नव्हतं स्पेलिंग, म्हणजे सी नव्हतं बेसिकली. त्यानंतर आहे आपलं लॅक्वर. लॅक्वर म्हणजे काय असतं? लॅक्वर म्हणजे एक प्रकारचा जो लेप लावतो ना, त्याला आपण लॅक्वर म्हणत असतो. त्यानंतर आहे रोग. रोग म्हणजे असते बदमाश. रोग म्हणजे असते बदमाश. आणि बुटीक. बुटीक म्हणजे माहिती आहे तुम्हाला, जे ब्युटी पार्लर असते, जे शॉप असते, त्याला तुम्ही बुटीक म्हणत असता. एखादं जे शॉप असते रिलेटेड टू दी विमन, जे सौंदर्य रिलेटेड असते, तर त्याला आपण बुटीक म्हणतो. त्यानंतर सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता इथे इनकरेक्ट नाही विचारलंय,
करेक्ट विचारलाय, म्हणजे करेक्ट एकच असेल आणि चुकीचे जे आहे ते 3 असतील. पहिलं जसं बघा, पहिलं आहे फिशन. आपण न्यूक्लिअर फिजन वगैरे कुठेतरी एक्झाम मध्ये ऐकलं होतं. तर फिशन नाही राहते, हे राहतं फिजन. एक मिनिट, माऊस. हा, तर फिजन हे आहे फिजन, ज्याचे तुकडे वगैरे असतात त्याला आपण फिजन म्हणतो. त्यानंतर इंजेक्शन, इंजेक्शन आणि तिसरं आहे ट्रान्झिशन, ट्रान्झिशन. तर हे तिन्ही इनकरेक्ट आहे. फक्त इंटेन्शन जे आहे ते आपल्या इथे करेक्ट होऊन जातं. इंटेन्शन जे आहे ते करेक्ट होऊन जातं. पुढं परत करेक्टली स्पेल विचारलाय, म्हणजे 3 चुकीचे आहे इथे. तर पहिलं स्टुडियस, स्टुडियसचे इथे स्पेलिंग इनकरेक्ट आहे. आपल्याला पाहिजे होतं स्टुडियस. बिझनेसचे जे आहे की करेक्ट आहे. मेमोयर जे आहे, मेमोयरचा अर्थ होतो जीवनचरित्र वगैरे, मेमोयरचा अर्थ होतो जीवनचरित्र. आणि रेस्टॉरंट, रेस्टॉरंटचं पण इथे स्पेलिंग चुकीचं आहे. रेस्टॉरंट मध्ये ई नसतोच, आपल्याला एच वापरावा लागतो, रेस्टॉरंट. आणि रेस्टॉरंट नाही म्हणत त्याला, त्याला आपण नेहमी म्हणत असतो रेस्टॉरंट, रेस्टॉरंट. तर बी जे आहे ते करेक्टली स्पेल्ड वर्ड होतं, बाकी सगळे इनकरेक्ट होते. 218 इन्क्लुजन, एखाद्या गोष्टीत ऍड करणं म्हणजे इन्क्लुजन. भेदभाव करणे म्हणजे डिस्क्रिमिनेटरी. आणि एकदम वाढीव असेल तर एक्सेस. आणि सपोर्टर्स, जे मला सपोर्ट करतात ते सपोर्टर्स. तर याच्यात मध्ये स्पेलिंग मध्ये आपण ई वापरत असतो. तर इथे ई वापरलेला आहे, जो इथे ओ वापरला होता, इथे ऍक्च्युअली ई पाहिजे होता. तर जे आपल्याला सपोर्ट करतात ते असतात सपोर्टर्स. 219 परत करेक्टली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे, आणि करेक्टली स्पेल्ड म्हणजे 3 आहेत इनकरेक्ट. तर आता पहिलं बघा, विजडम, विजडम हे चुकीचं स्पेलिंग आहे. तुमची बुद्धिमत्ता, तुमची हुशारी, याला आपण विजडम म्हणतो, ज्याच्यात ओ असतो. विटनेस हे करेक्ट आहे. एखाद्या कुजबुजने ज्याला म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो असतो विम्पर. विम्पर म्हणजे असते कुजबुजणे, ठीक आहे, हळू आवाजात बोलणे, त्याला कुजबुजतो आपण, ते आहे कुजबुजणे. आणि तिसरं आहे, चौथं आहे वेल्थ, संपत्ती तुमची जी असते त्याला आपण म्हणतो असतो वेल्थ. तर विटनेस हे जे आहे ते आपलं इनकरेक्टली स्पेल्ड इथे वर्ड, करेक्टली स्पेल्ड वर्ड इथे होतं. त्यानंतर 220, याच्यात चांगले शब्द असे आहेत, जसं पहिलं आहे बेलिजरंट, ठीक आहे, बेलिजरंट. तर बेलिजरंट हा थोडा नेगेटिव्ह शब्द नेहमी बनतो, लक्षात घ्याल, ज्याचा अर्थ होतो भांडखोर. बेलिजरंटचा अर्थ होतो भांडखोर. फार्मास्युटिकल करेक्ट आहे. ट्रेसो म्हणजे एक, हा ऑलरेडी शब्द झाला आपल्या पहिल्या 4 दिवसात. जे रॅम्प वॉक वगैरे करताना ड्रेस घालतात ना, तर तो खूप छान असतो, तो सौंदर्यवान असतो, तर त्याला आपण म्हणत असतो ट्रेसो. तर लेडीजचे असो की माणसांचे असो, हे जे कपडे आहेत जे चांगले दिसतात, किंवा लग्नातले जे कपडे छान घालतो त्याला आपण ट्रॉसेव म्हणत असतो. तर हे करेक्ट आहे. आणि इथे आहे टुमल्टियस. तर टुमल्टियसचा अर्थ होतो खूप जास्त आवाज, खूप लाऊड, अशा प्रकारे, अशांत आहे. तर टुमल्टियस अशा स्पेलिंग असतं. व्हेरी नॉइझी बिकॉज पीपल आर एक्सायटेड. आणि इथे पण मी दिलाय टुमल्टियस, जे सोनाली बेंद्रे हु हॅज स्पेंड द टुमल्टियस टाइम, म्हणजे अशांत असा वेळ, इन हर बॅटल अगेन्स्ट कॅन्सर हॅज रिटर्न टू इंडिया. तर हे इथे करेक्ट जे आहे ते होऊन जातं, ठीक आहे, ट्युमल्टियस. पुढे चालूया. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. सेपरेट, ओके. मॅरेज, इंट्रिगिंग, इंट्रिगिंग नाही आहे पाहिजे, इथे पाहिजे इंट्रिग्युइंग, मनोरंजक जे असतं, इंट्रिग्युइंग. आय वॉज इंट्रिग्यूड बाय द वे ही सीम टू नो ऑल अबाउट अस ऑलरेडी, ठीक आहे. तर इंट्रिग्यू म्हणजे होत असते कारस्थान, किंवा त्याला आपण एक मनोरंजन पण म्हणत असतो. याचे 2 मिनिंग होतात, एक मनोरंजन होतं आणि एक होत असतं आपलं कारस्थान. आणि चौथं आहे आपलं सिम्फोनी, ठीक आहे. मला 1 मिनिट द्याल. ओके, मध्ये मध्ये सिस्टम थोडीशी हँग करतात, त्याच्यामुळे मला पॉज करावं लागलं होतं. ओके, तर पुढे चालूया.
सिम्फोनी. सिम्फोनी म्हणजे जे आपलं म्युझिक असतं, म्युझिक जे असतं त्याला आपण इथे सिम्फोनी म्हणतो आहे. जे एखाद्या फंक्शन वगैरे वाजवली जाते त्याला पण आपण सिम्फोनी म्हणतो. 222 खूप चांगला नंबर आहे. 222 आलेला आहे. तर बघा, सरेंडर, सक्युलंट, सकम आणि सक्सेस सगळ्यात एसयू सुरुवातीला आलेला आहे. तर सरेंडर म्हणजे तुम्हाला स्वतःला काय म्हणू शकतो आपण, तुम्ही जेल वगैरे जात असाल, कोर्टमध्ये जात असाल तर स्वतःला सरेंडर करता. आत्मसमर्पण, व्हेरी गुड, काय वर्ड आहे, आत्मसमर्पण, याला आपण सरेंडर म्हणतो असतो. पण या सरेंडरच्या स्पेलिंग मध्ये डबल आर येत असतो, सिंगल आर येत नसतो, म्हणून हे आहे इनकरेक्ट. सक्युलंट म्हणजे असते रसाळ, जे थोडस रसाळ असतं, आंबा वगैरे जो आहे तो सक्युलंट मँगो आपण असं म्हणत असतो. त्याच्या सकम म्हणजे असते बळी पडणे, एखाद्या गोष्टीला बळी पडणे, आहारी पडणे, ठीक आहे, हॅबिट पडणे, तर त्याला आपण बळी पडणे, आहारी पडणे, सकम म्हणतो. आणि सक्सेस तुम्हाला माहिती आहे. तर जे फर्स्ट ऑप्शन आहे ते आहे इनकरेक्ट. 223 करेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे, म्हणजे परत 3 चुकीचे आहेत. जसं इनसिग्निफिकंट. आता इथे सिग्निफिकंट म्हणजे तो प्रॉमिनंट किंवा महत्वाचा असते, इम्पॉर्टंट असते, आणि जो महत्वाचा नाही तो इनसिग्निफिकंट झाला. पण इथे सिग्निफिकंटचा अर्थ स्पेलिंग असं होतं, इनसिग्निफिकंट. ठीक आहे. अनसस्टेनेबलचं स्पेलिंग, सस्टेन जे करता येत नाही ते अनसस्टेनेबल. अनसस्टेनेबलचं स्पेलिंग हे झालेलं आहे, जे म्हणजे सस्टेन नाही करता येत म्हणजे टिकाऊ नाही आहे. ठीक आहे, तर त्याला आपण अनसस्टेनेबल म्हणतो. त्यानंतर आहे इम्पेडिंग. इम्पेडिंगचं स्पेलिंग चुकीचं आहे. इम्पेडिंगचं पाहिजे अशा प्रकारे, म्हणजे डबल एम याच्यात येत नाही, त्याला म्हणतो आपण ओढवलेला. ओढवलेला. आणि जो चेंजेबल आहे, चेंजेबल हे आपलं करेक्ट होतं, बदल याच्यात नाही, कारण चेंज प्लस एबल बनलेला आहे चेंजेबल. नेक्स्ट, आयडेंटिफिकेशन इनकरेक्टली स्पेल सांगायचं आहे. आयडेंटिफिकेशन करेक्ट आहे. करप्शन करेक्ट आहे. एम्बॉडीमेंट आत्मसात करणे करेक्ट आहे. त्यानंतर डिस्क्रिमिनेशनचं स्पेलिंग बघा, डिस्क्रिमिनेशनचं चुकीचं आहे, भेदभाव करणे किंवा डिस्क्रिमिनेशन करणे, तर याचं स्पेलिंग होतं असं, डिस्क्रिमिनेशन अशा प्रकारे. तर नेशन आहे ते इथे आय एक्स्ट्राचा नको असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 225 फ्रिक्वेन्सी करेक्टली स्पेल सांगायचं आहे, म्हणजे 3 चुकीचे. फ्रिक्वेन्सी अशा प्रकारे पाहिजे. ॲक्वेरियम चुकीचं आहे, ॲक्वेरियम मध्ये क्यू असतो तर सी नाही राहणार. सिक्वेन्स चुकीचं आहे, सिक्वेन्स मध्ये पण QUENC असतं. आणि बुके जो गुलदस्ता आपण देतो तो इथे करेक्ट आन्सर बनतं. 226 इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे, जसं इथे आहे इंटरफेअर. तर इंटरफेअर करणं तसं तर व्यवस्थित नसते कोणाच्या जीवनात म्हणा, पण स्पेलिंग तर करेक्ट लिहिता येते ना. तर इंटरफेअर जे असते हे वाला करेक्ट आन्सर इथे बनतं, हे असं इंटरफेअर आहे. बाकी सिलेक्शन करेक्ट आहे. ॲक्रिमोनी, म्हणजे एक शार्पपणा असतो, तीक्ष्णता म्हणजे ॲक्रिमोनी. तर एसी वरचे जरा जे राहतात शब्द ते शार्प म्हणून सांगतात, जसं ॲक्यूट म्हणजे पण शार्प होतो. आणि इलेक्ट्रोरेट हे पण करेक्ट आहे, मतदार करेक्ट तुमचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट 227 अटॅक्ट इनकरेक्टली स्पेल सांगायचं. अटॅक्ट इज करेक्ट. प्रोव्हिजन इज करेक्ट. क्लॅरिफाय करणं, जस्टिफाय करणं चं स्पेलिंग असं पाहिजे, ई याच्यात नसतो. आणि प्रमोशनचा जो प्रमोट आहे तो इथे करेक्ट इथे बनतो. इनकरेक्टली स्पेल्ड जसं इम्प्लिकेटेड, ऑप्शन ए आहे इम्प्लिकेटेड. बघा, इम्प्लिकेटेडचं स्पेलिंग थोडंसं चुकीचं आहे. इम्प्लिकेटेड म्हणजे हे वाला स्पेलिंग असतं. ठीक आहे. इम्प्लिकेटेडचं स्पेलिंग असते हे. वेल नोन पॉलिटिशियन वॉज इम्प्लिकेटेड इन द स्कॅन्डल. फसला, गुंतला, त्याला आपण इम्प्लिकेट म्हणतो असतो. बाकी जे आहे कोव्हर्शन म्हणजे जे जबरदस्ती म्हणतो आपण, तर जबरदस्ती हे करेक्ट आहे. सप्रेशन एखाद्या गोष्टीला दाबणे, तर
हे सप्रेशन करेक्ट आहे आणि प्रेशराइज सुद्धा करेक्ट आहे. 229 इरिटेबल, जो इरिटेट करतो तो आहे इरिटेबल. इरॅशनल, इरॅशनल म्हणजे ज्याच्यात काही लॉजिक नाही आहे, तर्कहीन, ज्याचं लॉजिक नाही आहे त्याला आपण इरॅशनल म्हणतो. एस्केलेशन म्हणजे काढून टाकणे, काढून टाकणे, एस्केलेट केला किंवा इश्यू खूप मॅटर वाढवला त्याला आपण एस्केलेट म्हणतो. अप्रिसिएशन म्हणजे कौतुक. पण इरॅशनल जे आहे तर्कहीन त्याच्यामध्ये डबल आर असतो, इरॅशनल असं येतो. ठीक आहे. पुढे बघा इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड मसाज, अमास, मेसेंजर. तर मसाज तर तुम्हाला माहिती आहे, मेसेज असतात वेगळं, मसाज म्हणजे तुम्हाला माहिती आहे. अमास म्हणजे होत असते एकत्र. हा, इथे मेसेंजर आलेला आहे, मसाज मेसेंजर वेगळे. तर मेसेंजरच्या स्पेलिंग मध्ये असं पाहिजे होतं, एक येत नाही. आणि इमिडिएट म्हणजे असते त्वरित, इमिडिएट म्हणजे असते त्वरित. तर आन्सर सी जे आहे ते आपलं इनकरेक्ट होतं. त्यानंतर थोडं आता फास्ट घेऊया. 231 इलिटरेट जे आहे, इलिटरेट म्हणजे जो अशिक्षित जो आहे तो करेक्ट आहे. जोस्टल, जोस्टल म्हणजे होत असतं धक्काबुक्की करणं, इथं जसं फोटोमध्ये दाखवलेलं आहे. तर जोस्टल म्हणजे असते धक्काबुक्की करणे. डायमेन्शन, चारी बाजू डायमेन्शन जे असतात त्याला आपण डायमेन्शन म्हणतो, पण स्पेलिंग चुकीचं आहे. कोणत्याही जागेचं डायमेन्शन आकार असतो, पण हे डायमेन्शन या स्पेलिंगने असते आणि तुमचे विचार जे असतात आयडियोलॉजी ते इथे करेक्ट बनतं. 232 बंगलो. ठीक आहे. कोणाचं घर, कोणाचं बंगलो, कोणाचं होम, कोणाचं मोठं घर बंगलो असतो. तर बंगलोचं स्पेलिंग आहे हे वाला ए असतो, याच्यात ए नाही होता. अडल्टरेशन, जो प्रौढावस्था आहे त्याला अडल्टरेशन म्हणतो, हे करेक्ट आहे. इरिटंट, जो इरिटेट करतो इरिटंट. आणि बलून आपलं जे आहे त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट बघूया. 233 डिस्टन्स करेक्ट आहे स्पेलिंग. कमिटमेंट करणं, एखाद्याला शब्द देणं, हे करेक्ट आहे. एक्झिस्टन्स, तुमचं जे एक्झिस्टन्स आहे, वास्तव्य आहे, ते स्पेलिंग करेक्ट आहे. आणि जे बाचाबाची आपण करतो त्याला म्हणतो असतो आपण आर्ग्युमेंट. भांडणं जे करतो ते असते एकामेकासोबत केलेलं आर्ग्युमेंट, ज्याचं स्पेलिंग हे करेक्ट होतं. तर 233चं डी इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. त्यानंतर बघा पहिलं चेंजेबल. आत्ताच तर आपण बघितलं होतं की चेंजेबल हा शब्द चेंज प्लस एबल न बनलेला आहे. तर चेंज प्लस एबल म्हटलं तर इथे ई येतो आणि इथे ई दिलेला नाहीये, तर हे झालं इनकरेक्ट. त्यानंतर मायलेज करेक्ट आहे, अरेंजमेंट करेक्ट आहे आणि तुमचं प्रॅक्टिस सुद्धा करेक्ट आहे. 235 प्रिव्हिलेज. ठीक आहे. प्रिव्हिलेज आहे, सगळे बेनिफिट्स त्याला मिळालेले आहे. तर तो प्रिव्हिलेजचं स्पेलिंग जे आहे ते प्रिव्हिलेज अशा प्रकारचं असतं, ज्याच्या VILEG असतं, VILAG नाही, EG असतं. तर हे इनकरेक्ट होतं. ॲलिगेटर, मगर, हे करेक्ट आहे. ज्युडिशियस, जे आपल्या कोर्टामध्ये असते ते करेक्ट आहे. आणि ॲलिमोनी म्हणजे जे रक्कम मिळते, तुमचा जर डिवॉर्स झाला, नवरदेव असो, नवरीण असो, वाईफ असो, हजबंड असो, जर तुमचा डिवॉर्स झाला आणि डिवॉर्स झाल्यानंतर जे तुम्हाला रक्कम मिळते त्याला तुम्ही म्हणत असता ॲलिमोनी. 236 क्वांटिटी करेक्ट वाटत आहे. क्वारेल, क्वारेल म्हणजे भांडणं, याच्यामध्ये RELच येतो, LL येत नाही. आर्ग्युमेंट, भांडणं, तेच परत आपले वांदेवाड्या, तर हे करेक्ट आहे. आणि एसएल म्हणजे मार्ग दाखवा, मार्ग म्हणजे होत असतं एसएल. तर इथे ऑप्शन बी जे आहे ते इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड होतं आपलं. त्यानंतर बघा याला सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. 1 मिनिटाचा ब्रेक, सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. काय असू शकतं? पहिल्यातच एरर आहे का? ठीक आहे. तर बघा पहिलंच तर याच्यात एरर आहे एक्सपिडिशन. एक्सपिडिशन म्हणजे एखादी मोहीम जी असते त्याला आपण एक्सपिडिशन म्हणत असतो. पण एक्सपिडिशनचं कुठेतरी तुम्ही असं स्पेलिंग बघितलं असेल जिथे ई येतो सुरुवातीला
आय येत नाही, तर ते एक्सपेडिशन आपलं हे चुकीचं स्पेलिंग आहे. एक्सटेम्पोर म्हणजे अशी गोष्ट जी आपण उत्स्फूर्तपणे करतो, उत्स्फूर्तपणे करतो, उत्स्फूर्तपणे करतो म्हणजे न विचार करता, स्पॉन्टेनियस, स्पॉन्टेनियस. ठीक आहे. त्यानंतर नामशेष होणं, जे प्रजाती वेगवेगळ्या नामशेष होत चालला त्याला एक्सटिंक्ट म्हणतो, आणि एक्सपेरिमेंट तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. 238 सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. कॉन्टेम्प्च्युअस, अग्रेसिव्ह, बिस्किट आणि इन्सेक्ट्स. तर कॉन्टेम्प्च्युअस हा बरेचदा आलेला आहे, पुढे पण येईल असं मला वाटते. निंदनीय, निंदनीय. ठीक आहे. जे व्यवस्थित नाही आहे, ज्याला आपण अप्रूव्ह नाही करत, जे आपल्याला बरोबर वाटत नाही, त्याला आपण कंटेम्प्च्युअस म्हणजे निंदनीय म्हणत असतो. त्यानंतर अग्रेसिव्हचे जे स्पेलिंग आहे, तर अग्रेसिव्ह मध्ये डबल एस येतो, त्याच्यामुळे हे इनकरेक्ट होतं. बिस्किट मध्ये पण यू येतो, हे नेहमी लक्षात ठेवाले, यू येतो. तर बिस्किट्स जे आहे त्याच्यामध्ये यू येतो, तर हे इनकरेक्ट आहे. आणि इन्सेक्ट्स मध्ये भलेही के सारखा उच्चार येतो, पण सी असतो, इन्सेक्ट्स मध्ये के नसतो. तर करेक्ट जे होतं निंदनीय किंवा आपलं ऑप्शन ए कंटेम्प्च्युअस वॉज करेक्ट. पुढे चालूया. करेक्टली स्पेल्ड वर्ड सांगा, म्हणजे परत 3 चुकीचे आहे. आता पीटी, पीटी म्हणजे होत असते धार्मिकता, धार्मिकता, आणि करेक्ट स्पेलिंग आहे. निश्चितता किंवा सर्टेनिटी ज्याला आपण म्हणतो, तर पहिले तर इथे सर्टेन आणि त्यानंतर इथे टी वाय. त्यानंतर नोटोरिएटीला जे आहे आपण लिहित असतो EITY. ठीक आहे. हे ऍक्च्युली असते बदनामी जे असते ना, त्याला आपण नोटोरिएटी म्हणतो असतो. आणि विजिबिलिटी मध्ये तर झेड येतच नाही, विजिबिलिटी तर येत असतो आय, तर विजिबिलिटी असं होऊन जाईल. मोस्टली काय होतं, एकच वर्ड, एकच अल्फा लेटर बदलवल्या जाते, आणि ते एक लेटर मुळे पूर्ण आपल्या लक्षात येत नाही, तर ते थोडंसं लक्षात घ्या. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड डिनाउन्स, असर्टन, सिस्टमॅटिक कॉम्बिनेशन. एखाद्याला दोष देणे त्याला आपण डिनाउन्स म्हणतो असतो, परत दोष देणे. आणि असर्टन म्हणजे खात्री करणे. ठीक आहे. इन्शुअर करणे, चेक करणे, त्याला आपण खात्री करणे म्हणत असतो. सिस्टमॅटिक व्यवस्थित असलं तर सिस्टमॅटिक म्हणतो, पण स्पेलिंग चुकीचं असेल तर कसं कराल, तर MA इथे येतो, हे करेक्ट होतं, हे चुकीचं होतं. आणि कॉम्बिनेशन आपलं जे आहे ते करेक्ट आहे. 241 अॅव्हलॅन्सचे, तुम्ही शिखर चढत असाल, बर्फ पडत असते, तर बर्फ पडत असते, जे मोठे मोठे जे ग्लेशियर पिघळतात त्याला आपण म्हणतो असतो प्रोसेसला अॅव्हलॅन्सचे. जे बर्फ पडतात मोठे मोठे ग्लेशियरचे त्याला म्हणतो असतो अॅव्हलॅन्सचे. त्यानंतर आहे कॅप्रिशियस. ठीक आहे. कॅप्रिशियस. आणि त्यानंतर आहे एक्सकॅटेसी आणि कॉम्प्लेझन. तर पहिले तर आपण एक्सकॅटेसी बघून घेऊ. याचा अर्थ होतो असतो अत्यानंद, खूप जास्त आनंद झाला, आणि याचं स्पेलिंग मध्ये एस येतो, वाय सी येत नाही. त्यानंतर आहे कॉम्प्लेसेंट, याचे स्पेलिंग बघून घ्या. आत्मसंतुष्ट व्यक्ती, आत्मसंतुष्ट व्यक्ती, याला आपण कॉम्प्लेसेंट म्हणतो, तर हे सी येईल इथं. ठीक आहे. आणि हे जे आहे कॅप्रिशियस, तर कॅप्रिशियसचं एकदा मला बघू द्या. कॅप्रिशियसचं मिनिंग काय असतं. कॅप्रिशियस, ठीक आहे, अस्थिर किंवा लहरी. अस्थिर जो आपला हरपन मौला असतो, ठीक आहे, आपल्या मनाचाच असतो, वेळेवर बदलून जातो, तर त्याला अस्थिर किंवा आपण लहरी म्हणत असतो. अस्थिर किंवा लहरी म्हणत असतो. तर चुकीच आपल्याला करेक्टली सांगायचं होतं, आणि करेक्टली आपलं कॅप्रिशियसच होतं. आन्सर बी. 242 करेक्टली इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगा आता. तर पहिला आहे निमोनिया. लक्षात ठेवा, निमोनियात नेहमी पी सायलेंट असतो बरं, पण निमोनियात यूचा कुठे ना कुठे वापर आहे. तर न्यू जेव्हा म्हणतो आपण, तर न्यूमोनिया, तर यू येतो, तर हे वाला जे आहे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड होऊन जातं. ठीक आहे. तर डेव्हिएशन आहे, काहीतरी तुमचं मन बदलून आहे, चेंज आहे, तर डेव्हिएशन. मिसेलिनियस म्हणजे बाकी इत्यादी. आणि प्रिएम्बल, जे प्रिएम्बल म्हणजे सुरुवातीला जे प्रस्तावना असते त्याला आपण प्रिएम्बल म्हणत असतो. ठीक आहे, प्रिएम्बल म्हणत असतो. त्यानंतर एक्सपान्ड, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड एक्सपान्स. एक्सपान्स म्हणजे वाढवणे, विस्तार करणे. एक्सपांड ज्याला म्हणतो त्यालाच एक्सपान्स म्हणतो. रिझल्टंट म्हणजे परिणामी.
कन्स्टंट म्हणजे तुम्हाला काही बंदी असेल तर तो कन्स्टंट, आणि इथे आहे कॉन्सेंटिव्हस, ज्याचं स्पेलिंग जे आहे ते असं बनते कॉन्सिंटिव्हस. कर्तव्यदक्ष व्यक्ती, कर्तव्यदक्ष म्हणजे होत असते कॉन्साइंटिव्हस. पुढे बघा, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड वेलर. वेलर म्हणजे होत असते तुमचं शौर्य, शूरता. ठीक आहे. नाईट रायडर जे आहेत, कोलकाता नाईट रायडर, त्याच्यातला नाईट म्हणजे पण शूरवीर होतो, KNIGST. त्यानंतर जर उग्र असेल तर त्याला तुम्ही व्होरॅशियस म्हणत असता, पण व्होरॅशियसचं स्पेलिंग मध्ये आय येतो, तर व्होरॅशियस हे होतं, हे इनकरेक्ट होऊन जातं. व्हिडिओ करेक्ट आहे, व्हॉलेंटरी करेक्ट आहे. त्यानंतर इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड कन्व्हिन्सिंग. कन्व्हिन्सिंग पटण्यासारखं, तर त्याला कन्व्हिन्सिंग असं राहील. कन्व्हिन्सिंग हे करेक्ट आहे. कॉन्कशन म्हणजे जे मेंदूला आतमधून जे इजा होते ना, मेंदूला झालेली इजा, ते याला आपण कॉन्कशन म्हणत असतो. ठीक आहे, हे करेक्ट आहे. एखाद्याची आठवण करणे, स्मरण करणे, त्याला आपण कॉमेमोरेट म्हणतो, स्मरण करणे. आणि जे तुमचं वाहतुकीचे साधन असेल त्याला आपण कन्व्हिनियन्स म्हणत असतो. ठीक आहे. जे फीज राहते, पैसे पडतात, एक तर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर त्याचं वालं जे व्हेकल असेल त्याला कन्व्हिनियन्स म्हणतात, आणि त्या व्हेकलनी घुमण्याचे जे चार्जेस असतात त्याला कन्व्हिनियन्स चार्जेस म्हणतात. ठीक आहे. तर इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे अनप्रेटेन्शियस. इथंच तर गडबड आहे. तर अनप्रेटेन्शियसचं स्पेलिंग हे नाही आहे. सर्वप्रथम लक्षात घ्या, मिनिंग होत असते नम्र, आणि अनप्रेटेन्शियस म्हणजे स्पेलिंग होत असतं हे वालं TIOUS. इथे टीचा परत उच्चारच नाही केला, तिथे टी पाहिजे होता. तर रिकरंट म्हणजे RDचं जे असतं परत परत भरणं, म्हणजे परत परत जे असतं रिपिटेशन, त्याला रिकरंट म्हणतो. एखाद्या विचारात असाल, दुतर्फा विचारात असाल, त्याला म्हणतात डिलेमा, आणि एक्सेलन्स तुम्हाला माहितच आहे. 247 करेक्टली स्पेल सांगायचे म्हणजे 3 आहे चुकीचे. पहिलं आहे स्क्विरल. स्क्विरल म्हणजे आपली जी खारुताई असते त्याचं स्पेलिंग जे आहे RREL असतं, LL नसतो. तर खारुताई आपली. एक्सक्विजिट म्हणजे असते उत्कृष्ट, आणि त्याचा जे मिनिंग होतं ते स्पेलिंग होतं एक्सक्विजिट असं, आणि उत्कृष्ट आपण त्याला म्हणतो. रिक्वायरमेंटचे स्पेलिंग चुकीचं आहे. रिक्वायरमेंट मध्ये पण आपल्या सुरुवातीला C येत नाही. आणि ॲक्वेटन्स म्हणजे ओळख जी आहे, तर हे इथे करेक्ट स्पेलिंग आहे ACQUAINTANCE. पुढे चालूया. गॅलॉप. गॅलॉप म्हणजे जे घोड्याची धाव असते ना, चारी पायानी चारी बाजूनी जे धावतात त्याला घोड्याची धाव म्हणतो आपण गॅलॉप. गॅलरी एखादे सामान जे एका ठिकाणी ठेवतो प्रदर्शनीमध्ये, त्याला प्रदर्शनीला गॅलरी म्हणतो असतो. आपल्या घरची गॅलरी नाही, ते गॅलरी म्हणजे जे सामान वगैरे ठेवतात, इव्हेंट्स होतात, एक्झिबिशन्स होतात, ती वाली गॅलरी. तर हे स्पेलिंग चुकीचं आहे. त्यानंतर येतं गॅले. गॅले म्हणजे असतं अस्पष्ट पण म्हणतो, किंवा ठेंगणा म्हणतो आपण. ठेंगणा आहे, किंवा सपाट पण म्हणतो त्याला. आणि गॅलंट म्हणजे परत होत असतो शूर. तर गॅलरीचं स्पेलिंग जे आहे ते इथे चुकीचं होतं. 249 सिरियस इनकरेक्टली स्पेल्ड. सिरियस बरोबर आहे. सिरियस, क्युरियस बरोबर आहे. गॉर्जियस बरोबर आहे. फक्त ॲम्बिशियस जे आहे, ज्याला महत्वाकांक्षा असते, तर त्याचं स्पेलिंग आहे AMBITIOUS. तर ॲम्बिशियस हे करेक्ट होतं. बाकी करेक्ट होते. ॲम्बिशियसचे हे स्पेलिंग इनकरेक्ट आहे, आपण तिथे करेक्ट लिहिलं. तर इथे येतं त्यानंतरचं इरॅडिकेट. इरॅडिकेट म्हणजे असतं आपलं निर्मूलन करणे, एखाद्या गोष्टीतून त्याचं समाप्तच करणं, नष्टच करणं. ते इरॅडिकेट करणं म्हणजे टू गेट रीड ऑफ समथिंग. टू गेट रीड ऑफ समथिंग. ठीक आहे. त्याला समूळ पूर्णपणे नाही का नष्ट करणं, त्याला आपण इरॅडिकेट म्हणत असतो. त्यानंतर इरेग्युलर जे आहे, इरेग्युलर हे करेक्ट आहे. इरॅशनल झाला आहे म्हणजे तर्कहीन होतं तुमचं. आणि इरिव्हरंट म्हणजे होत असतं अपमान. इरिव्हरंट म्हणतो होत असतं अपमान. तर जे ऑप्शन ए आहे ते इथे इनकरेक्ट होऊन जातं. ऑप्शन ए जे आहे ते इथे इनकरेक्ट होतं.
तर असे आपण 201 to 250 घेतले. वोकॅबचे पण वर्ड्स आपण सांगितलेले आहेत. ते तुम्ही नोट डाऊन करत चला किंवा माझी नोट्स वाचत चला. मी हँड रिटन नोट्स काढत असतो, तर ते पाहून तुम्हाला हेल्प मिळेल. आशा करतो की ही व्हिडिओ तुम्हाला समजली असेल. जर समजली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ ज्यांना आवश्यक आहे, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. अशाच आणखी व्हिडिओ घेऊन आपण येऊया आपल्या डे 6 मध्ये. तोपर्यंत ट्यून रहा, स्टे ट्यून आणि आपल्या व्हिडिओज बघत राहा. थँक्यू सो मच. विल मीट विथ व्हिडिओ नेम डे 6, 1000+ spelling mistakes and vocabulary.